मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला तर सुरुवात झालेली आहे। त्यांचे असंख्य सहकारी हे अजूनही तिथे पोहोचतायत आझाद मैदानाच्या जवळ। काहींना गाड्या खूप लांब पार कराव्या लागलेल्या आहेत। या संदर्भात आपण माहिती घेऊयात। माझगाव इथून आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आणि आझाद मैदान परिसरातनं गणेश गायकवाड आपल्या सोबत आहेत। आधी माझगावला जाऊयात। सचिन, अजूनही किती आंदोलनकर्ते आहेत की जे गाडी लांब सोडून अजूनही चालत येत आहेत किंवा तिथे एकूणच ट्रॅफिकची काय स्थिती आहे? श्वेता, खरं तर माझगाव डॉक परिसरामध्ये वाहतूकची पूर्ण कोंडी झाली आहे। मुंबईमध्ये एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करतायत, तर दुसरीकडे संपूर्ण मुंबई ही ठप्प झालेली पाहायला मिळत आहे। माझगाव डॉकचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी अक्षरशः 4 तासापासून ही जी वाहनं आहेत ही याच ठिकाणी एकाच जागेवरती उभी आहेत। थोडी ही वाहनं हललेली नाहीत आणि वाहनं हलण्याची काही परिस्थिती पाहायला मिळत नाही। त्यामुळं अनेक आंदोलक हे या ठिकाणी अडकून पडलेले आहेत। तर जे आंदोलक या ठिकाणी अडकले आहेत अशा आंदोलकांनी या ठिकाणी वाहनं ज्या ठिकाणी थांबलेत त्याच ठिकाणी रस्त्यावरती स्वयंपाक करून जेवण करण्याचं या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकताय। खरं तर हे आंदोलन सुरू करण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या समर्थकांना सांगितलं होतं की मुंबईला येताना आपला कोरडा शिरा सोबत आणा, तुमच्या जेवणाची व्यवस्था कुणी करणार नाही, तर प्रत्येकाला आपल्या जेवणाची व्यवस्था ही स्वतः करावी लागणार आहे। त्यानुसार या मराठा आंदोलकांनी आपल्या जेवणाचं जे साहित्य आहे हे साहित्य सोबत आणलं होतं आणि आता या ठिकाणी ट्रॅफिक झालेली आहे। थोडा पावसाचंही वातावरण आहे, त्यामुळं 2 वाहनांच्या वरती ताडपत्री टाकून हे जे आंदोलक आहे यांनी या ठिकाणी स्वयंपाक करून आता हे जेवण करतायत। आपण या ठिकाणी पाहू शकताय। खरं तर ह्या आंदोलकांनी कोरडा शिरा आणला होता आणि जेवण बनवताना जो सगळ्यात सोपा पदार्थ आहे असा सोपा पदार्थ मसाले भात या ठिकाणी या आंदोलकांनी तयार केला आहे आणि त्या मसाला भाताचा सध्या हे आंदोलक आता आस्वाद घेत आहेत। काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? आम्ही दौंड तालुक्यातून डाळिंबगाव इथून आलेलो आहे। खरं तर ट्रॅफिक आहे, रस्त्यावर तुम्ही आता जेवण केलंय, काय जेवण बनवलंय? मसाले भात बनवलेला आहे आणि काही पर्याय नाही, सगळं जाम केलेलं आहे इथं, त्याच्यामुळे काय आता पर्याय नाही, आम्ही बनवून खातोय आता इथं। तुम्ही किती वेळ ट्रॅफिकमध्ये अडकलेत? आम्ही सकाळी 5 तास झाले तिथे, 5-6 तास। खरं तर 5 तास झालं हे आंदोलक या ठिकाणी अडकलेले आहेत आणि आता या आंदोलकांनी या ठिकाणी स्वयंपाक तयार करून जेवण करतायत। काका, काय सांगाल, किती दिवसांचा कोरडा शिरा आणलाय? एक 8 दिवसाचा आणलाय। हा, ट्रॅफिकमध्ये अडकलेत, ट्रॅफिक निघेल का? तुम्ही आंदोलनाला पोहोचाल का? नाही सांगता यायचं। आज सकाळी 5-6 तास झाले इथं आम्ही इथं बसूनच आणि मग आता इथं भात बनवला आणि इथं जेवण करतोय आता रस्त्यावरती। खरं तर ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे या आंदोलकांचा काही पर्याय उरला नाही, त्यामुळे या आंदोलकांनी रस्त्यावरतीच भात बनवून जेवण केलंय। काका, काय सांगाल, रस्त्यावरती जेवण बनवायची वेळ आली आहे, कशामुळे ही परिस्थिती ओढवते? आरक्षण पाहिजे आम्हाला, आरक्षणमुळे वेळ आलेली आहे आम्हाला, त्यामुळे आम्हाला रस्त्यावर बसून जेवण करायची वेळ आलेली आहे। खरं तर आपण या ठिकाणी पाहिलं, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली आहे। या वाहतूक कोंडीतून मार्ग काढणं या आंदोलकांना शक्य होत नाहीये आणि त्यामुळं या आंदोलकांनी अगदी रस्त्यावरच 2 गाड्यांना ताडपत्री बांधून त्याखाली जेवण तयार केलंय आणि आता रस्त्यावरच बसून हे आंदोलक जेवण करतायत। श्वेता, बरोबर आहे सचिन, पुन्हा तुमच्याकडे येऊच, मात्र आता आपण जाऊयात सीएसएम